नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 30 नगरसेवकांच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि महाविकास आघाडी या तिघांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। भाजपकडून कैलास मात्रे, शिवसेना शिंदे गटाकडून उत्तम घरत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीकडून उत्तम पिंपळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। पालघर नगर परिषदेमध्ये 15 प्रभागातून या प्रभागामधून 30 नगरसेवक आणि एका थेट नगराध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे। विशेष म्हणजे ही सार्वत्रिक निवडणूक महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून स्वबळावर लढल्या जाणाऱ्या या नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि महाविकास आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे। जे 7 वर्षांमध्ये लोकांनी स्वच्छ भूमिकेने मतदान केले तर भरभरून आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये पैशाशिवाय काही होणार नाही, तर गेल्या निवडणुकीमध्ये कुठले पैसे कोणी किती खर्च केले जगाला माहिती आहे। ज्या नगराध्यक्षांना लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं, ते पण कोणी आव्हान केलं नव्हतं की बाबा निवडणुकीला तुम्ही नगराध्यक्षाला मतदान करायला जा, त्या जनतेने रस्त्यावर उतरून मतदान केलं होतं। त्या मतदारांची घोड फसवणूक झालेली आहे, त्याचा जनता नक्कीच बदला घेईल याची मला खात्री आहे। माझं 25 वर्षाचं कार्यकाळ मला नक्कीच याचा फायदा होईल आणि मी कुठला पक्ष बदललेला नाही, मी एकाच पक्षातून लढत आहे। त्यामुळे मला माझ्या मागे असलेली जनता ही मी लोकांसाठी केलेले कामं हीच मला फायदेशीर ठरणार। कुठले मुद्दे घेऊन नेमके जनतेसमोर जाणार, कुठले विकास कामं आहेत तुम्ही किंवा कुठली अशी कामं आहेत जी राहिलेली आहेत आतापर्यंत? पाण्यासारखा प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला 10 MLD पाण्याचं आम्ही आरक्षित करण्यासाठी मागणी केलेली आहे। ती आता फायनल स्टेजला आहे, लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा। ऑडिटोरियम असेल, रस्ते असतील, लाईट्स असतील, सगळ्या याच्यासाठी आम्ही प्राधान्य देणार। कुठेतरी ड्रेनेज सिस्टीम जी पालघरमधली आहे त्याचा प्रश्न मोठा उद्भवतो नेहमी। ह्या गोष्टीसाठी आपण बघितलं तर पाणी जोपर्यंत 10 MLDचं पाणी आपल्याला आरक्षित होत नाही तोपर्यंत भुयारी गटार योजनेची प्रकल्प आपल्याला गेली मागची 5 वर्ष त्यासाठी थांबून गेलेली आहेत। पण पाणी आरक्षण झालं तर नक्कीच आपली पाण्याची योजना आणि भुयारी गटार योजना चालू होईल। आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे तर दुसऱ्या बाजूला सर्व महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेले आहेत। काय वाटतं, काय फटका बसेल भाजपचा या सगळ्यात? नाही, नक्कीच आम्ही शिवसेना बाजी मारून नेतील त्याच्यात आणि आमचा विजय नक्की होईल। पालघर